महाराष्ट्र के चुनावी नतीजे 23 तारीख को सुबह यानी कल सुबह आने शुरू हो जाएंगे, लेकिन अभी सरकार बनने के लिए या नतीजे आने के लिए अभी चूंकि समय है, उससे पहले ही क्षेत्रीय महाराष्ट्र की जो बड़ी पार्टियां हैं, चाहे महायुति हो, महाविकास आघाड़ी हो, वो बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर से संपर्क साधना उन्होंने शुरू कर दिया है। बातचीत शुरू कर दी है कि अगर आपकी विधायक आते हैं, आप जीतते हैं तो हमें ही समर्थन दीजिएगा। इस तरह की वार्तालाप शुरू हो चुकी है। एक सवाल ये भी खड़ा होता है, जब नतीजे आने के लिए अभी समय है, उससे पहले ही महाविकास आघाड़ी और महायुति के बड़े नेता इनसे संपर्क कर रहे हैं। इसका मतलब एक बात तो स्पष्ट है कि उनके दिमाग में भी ये बैठ चुका है कि क्षेत्रीय स्तर पर नालासोपारा, वसई और बोईसर आदि पर बहुजन विकास आघाड़ी जीत रही। क्या ऐसी मानसिकता उनकी बन चुकी है? खैर, जो भी है, फिलहाल बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर से संपर्क साधना शुरू कर चुके हैं और उन्होंने साफ तौर पर, यानी बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर ने साफ तौर पर कहा कि अगर क्षेत्रीय मुद्दों पर, तालुके के विकास पर विश्वास दिलाते हैं तो समर्थन देने की बात आगे आएगी। लेकिन महाविकास आघाड़ी से के बड़े नेताओं से उनके संपर्क अच्छे हैं, उनके संबंध अच्छे हैं, और वहीं महायुति के भी बड़े नेताओं से उनके संबंध अच्छे हैं, संपर्क अच्छे हैं। तो अब देखना ये होगा कि इन सब गणित पर आखिर हितेंद्र ठाकुर किसे समर्थन देते हैं, उस समय आने बताएगा। कल किसके साथ किसकी मेजोरिटी आती है, किसके अधिक नंबर आते हैं, ये भी देखने वाली बात होगी। लेकिन फिलहाल सुनिए बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर ने मीडिया से बातचीत के दरमियान क्या कुछ कहा। नाही, माझे सगळ्या पक्षामध्ये मित्र आहेत, सगळे संपर्क करतील। माझा काय फोन बंद नसतो, 24 तास चालू असतो, त्याच्यामुळे माझा तो काही विषय नाही। बघू पुढे काय होते उद्याच्या रिझल्ट नंतर। मला एक कळत नाही, त्या दिवशी मी बोललो का मला वरिष्ठांनी सांगितलं पैसे वाटपाबद्दल, तरी तुम्ही नाव विचारतात, आता पण विचारतात। संपर्क साधतात, त्यांचे नाव काहीतरी तर प्रायव्हसी सिक्रेसी असते ना। संपर्क केलाय नक्की ना? राजकारण आहे, राजकारणामध्ये कोणालाही मी वर्ज्य वाटत नाही, त्यामुळे संपर्क महायुती महाविकास आघाडी दोन्हीकडून आले, सगळ्यांकडून। पहिली आघाडी, दुसरी आघाडी, तिसरी आघाडी, चौथी आघाडी, सगळेच। आता तुम्ही बोलले की सर्व धर्म समभाव राखणारा एखादा पक्ष असेल त्याला मला सर्वधर्मीय लोकांना मी घेऊन जाणारा माणूस आहे। आजपर्यंत मला निवडून दिलं ते सर्व धर्मियांचं श्रेय आहे आणि देशामध्ये सर्व लोक शांतीने राहावे आणि ती शांती प्रस्थापित करणाऱ्यांबरोबर मी असेल। आता एकंदरीत या राजकारणामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले, ऑल महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मी आमदार असल्याचंही मला लाज वाटते। इतकं खालच्या पातळीचं राजकारण झालं, खोके बोके सगळ्यात चर्चा झाल्या। सुदैवाने आमच्याबद्दल कोण काय बोललं नाही, पण असं राजकारण नसावं। पुरोगामी, आधुनिक महाराष्ट्र वगैरे वगैरे, तिकडे या प्रकारचं राजकारण अपेक्षित नाही। आताची सध्याची जरी स्थिती बघितली तर तीच स्थिती आढळून येते की तुम्हाला असं स्पष्ट बहुमत मिळताना असं दिसत नाहीये। निकाल तर उद्या लागेल, त्याप्रमाणे चित्र स्पष्ट होईलच, परंतु सध्याच्या आत्तापासूनच पूर्ण अपक्ष असतील, बंडखोर असतील, छोटे पक्ष असतील, त्यांना संपर्क करणं सुरू झालेलं आहे। तर पुढचं उद्याचं चित्र काय असेल? एक आपण इतक्या वर्षाचे राजकारण, सुबुद्ध जनता आहे, मतदार सुबुद्ध आहे, चांगलं क्लिअर कट चित्र उद्याला देतील, सगळे अंदाज फेल करतील, बहुमत स्पष्ट होईल, सगळं स्पष्ट होईल, चांगलं राजकारण होईल। आपण निवडणुकी अगोदर आपण म्हटलेले की बहुजन विकास आघाडीच्या आमदारांना एक वेगळं स्थान असेल, त्यांची जनतेच्या सेवेसाठी वेगळी दादागिरी असेल पाहायला मिळेल। 100% असणारच, 100% असणार। काय असणार? आम्हाला योग्य तो मान सन्मान द्यायलाच लागणार आणि आम्ही योग्य तो मान सन्मान आमच्या विभागाकरता मागतो, मतदारांकरता मागतो। स्वतः करता आम्ही कधी आयुष्यात काय मागितलं नाही। जर संधी आली तर आपण मंत्रीपद स्वीकारा? कधीच झालो असतो मंत्री, मी मंत्री तर कधीच झालो असतो मी। काय मोठं असते मंत्री बनणं। या सरकारला तुम्ही पाठिंबा द्या, त्यांच्याकडे यावेळी जनतेसाठी तुम्ही काय मागाल?
जे जे माझ्या विभागाचे प्रश्न उरलेले आहेत ते संपवण्याच्या दृष्टीने मी काम करतो. पण नालासोपारा बसायची मार्जिन काय असेल? बऱ्या अनेकांनी काम केलेलं आहे. याला काय? अहो, लाडकी बहीण, लाडकी आई, लाडकी एकाकी वृद्ध, लाडके, या सगळ्या योजना आमच्या महिला बाल कल्याण मधून ज्या योजना चालू झाल्या आहेत त्या बघा, म्हणजे अगदी सर्व स्पेशल चाइल्ड पासून एकाकी महिला असेल, एकाकी वृद्ध असेल, त्यांच्या मुलीचं लग्न असेल, विधवा, या सगळ्या योजना वसई विरार महानगरपालिकेत आम्ही अगोदर राबवलेल्या आहेत. त्या मनाने यांच्या योजना काहीच नाही, यांची ऍडव्हर्टाईज जास्त आहे. चांगलं आहे. महिलांची भगिनीची आठवण शेवटच्या टप्प्यात झाली, ही पहिल्या टप्प्यात झाली असती तर जास्त बरं झालं असतं. नाही, मी कधीच नाही. माझं राज्य वेगळं आहे, अजिबात नाही. नाही, वाटेकरी नाही. हे अगोदर सगळं व्हायला पाहिजे होतं. वाटेकरी मी माझ्या महानगरपालिकेत होतो, ते यशात वाटेकरू मी आहे आणि आमच्या महानगरपालिकेने सगळं अगोदर केलेलं आहे. अगदी मुला मुलींच्या शिक्षणापासून सगळ्या गोष्टी.